श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाओ आणि मी राखी पाटील आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत करीत आहे। तर आजचा विषय घेऊन आलेली आहे की 20 तारखेला 20 एप्रिलला स्वामी पुण्यतिथी आहे, ज्या दिवशी स्वामी महाराजांनी आपला देह ठेवला होता तोच हा दिवस आहे। आणि हा दिवस आपल्या सगळ्यांसाठी जेवढा वाईट आहे तेवढाच महाराजांसाठी आणि आपल्यासाठी सुद्धा तेवढाच चांगला आहे, कारण की ह्या दिवसापासून ते 7 दिवसापर्यंत म्हणजे 20 एप्रिलपासून ते 26 एप्रिलपर्यंत आपल्याला स्वामी महाराजांची सगळ्यात जास्तीत जास्त सेवा करण्याची वेळ आपल्याला येत असते आणि सेवा करण्याचा टाईम आपल्याला येत असतो। त्याच्यामुळे आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी हा खूप आनंदाचा आणि महत्त्वाचा असे हे 7 दिवस असतात। तर येत्या 20 एप्रिलपासून स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि त्या दिवसापासून आपल्याला गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायचं आहे। तर चरित्र पारायणाला सुरुवात करत असताना बघा, बरेच जणी असे आहेत की ते खूप जुने सेवेकरी आहेत किंवा खूप वर्षापासून गुरुचरित्र पारायण करत आहेत, परंतु कुणाचं तरी बघितल्यानंतर प्रत्येकाला असं वाटत असतं की मी एकदा तरी गुरुचरित्र पारायण करावं, की कसं असतं गुरुचरित्र पारायण केल्याने काय होतं आणि ही लोक का गुरुचरित्र पारायण करत आहेत, असं बऱ्याच दादा किंवा ताईंना किंवा महिलांना पुरुषांना वाटत असतं की आपण हे गुरुचरित्र पारायण करावं। बघा, आयुष्यात आपण जर जन्माला आलेलो आहोत आणि आपण जर मानवजाती आहोत, तर आयुष्यामध्ये येऊन जीवनामध्ये येऊन एकदा तरी तुम्ही गुरुचरित्र पारायण करून बघा। गुरुचरित्र पारायण केल्याने एवढी आपल्याला प्रचिती येत असते। कोणी म्हणतं की माझा देवावर विश्वास नाही आहे, की देव आहे की नाही आहे, परंतु मी सांगते की देव आहे की नाही आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर एकदा तरी तुम्ही गुरुचरित्र पारायण करा आणि तुम्हाला साक्षात दत्त महाराज दत्त प्रभू तुम्हाला येऊन त्यांचा संकेत तुम्हाला देऊन जातील आणि त्या दिवशीच तुम्हाला तुमचा विश्वास बसेल की देव आहे की नाही आहे। त्या दिवसापासून तुमचा स्वतःवर विश्वास बसायला लागून जाईल। आणि बघा, जेव्हा आपण सेवा करत असतो कुठलीही, मध्ये गुरुचरित्र पारायण असो, नवनाथ पारायण असो, दुर्गा सप्तशती पारायण असो, स्वामीचरित्र पारायण असो, हे सगळे पारायण करत असताना आपल्याला जशी जशी त्या सेवा करण्याची ओढ लागत असते, जशी जशी त्या सेवा करण्याचा अनुभव येत असतो, तशी तशी प्रचिती येत असते आणि तसं आपण ह्या गोष्टींची, ह्या दिवसांची आपण वाट बघत असतो की हे दिवस कधी येतील। जशी स्वामी जयंती, स्वामी प्रकट दिवस, स्वामी पुण्यतिथी, दत्त जयंती, ह्या गोष्टी केव्हा येतील, कारण ह्या गोष्टींपासूनच आपल्याला सेवा करण्याचा वेळ येत असते, सेवा करण्याची आपल्याला अनुभव येत असतो आणि त्या अनुभवातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत असतात आणि आपले खूप जास्त संकट निवारत असतात। तर चला आपण मेन मुद्द्यावर जाऊया की गुरुचरित्र पारायण केव्हा करावे, कसे करावे, त्याचे नियम काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण या अनुभवातून ह्या व्हिडिओतून बघणार आहोत। तर आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट्स करा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। तर येत्या 20 एप्रिलपासून पुण्यतिथी आहे स्वामी महाराजांची। तर बघा, जर आपल्याला गुरुचरित्र पारायणाला बसायचं असतं किंवा तुम्ही नवीन असाल, तुम्हाला जर बसायचं असेल तर सुरुवात कशी करायची, सुरुवातीपासून कसं करायचं। आता समजा ह्या वर्षी 20 एप्रिलला गुरुचरित्र पारायणाला आपल्याला बसायचं आहे, पुण्यतिथी आहे, तर 19 एप्रिलला आपल्याला पहिल्या दिवशी एक दिवस अगोदर आपल्याला 4 कुत्रे आणि 1 गाई घरूनच आपल्याला छोट्या छोट्या पोळ्या, जी छोटी छोटी पोळी असते, अशी खूप मोठ्या साईजची पोळी नाही, छोट्या छोट्या पोळ्या, आपल्याला 4 पोळ्या आणि 1 गाईसाठी, 4 कुत्र्यांसाठी आणि 1 गाईसाठी आपल्याला अशा 5 पोळ्या बनवून घेऊन जायच्या आहेत। तर 4 पोळ्या आपल्याला 4 कुत्र्यांना खाऊ घालायच्या असतात। असं आता तुम्ही म्हणतात कोणत्या रंगाच्या कुत्र्याला, तसं काही नाही। कुत्रा हा कुठलाही कुत्रा आहे, त्या कुत्र्याला तुम्ही 4 पोळ्या खाऊ घालून या आणि 1 गाय। आता तुम्ही म्हणणार आमच्या आजूबाजूला किंवा सिटीमध्ये जास्त गाय बघायला मिळत नाही, कुत्रे मिळतात परंतु गाय बघायला मिळत नाही। आणि कोणी म्हणतं की आमच्या इकडं कुत्रे पोळी खात नाही, आता माझाही तोच प्रॉब्लेम आहे। आमच्या एरियातले कुत्रे कधीच पोळी खाणार नाही, पोळी भाकरला ते तोंडही लावणार नाही, त्यांना बिस्किट ब्रेड अशा गोष्टी आवडतात, परंतु आपण म्हणतो की कुत्रे पोळी खाणार नाही आणि गाय, आमच्या एरियामध्ये गाय नाही आहेत। अशा वेळेस काय करावं, अशा वेळेस आपण आपल्या ज्या एरियामध्ये कुत्रे भटकत असतात तिथं कुठेतरी कोपऱ्यामध्ये जाऊन, झाडाखाली जाऊन 4 कुत्र्यांच्या नावाने आणि दुसरीकडे जाऊन गाईच्या नावाने अशा 5 पोळ्या ठेवून यावा। आता तुम्ही म्हणणार ते गाय आणि कुत्रे खाणार नाही, तर असू द्या, ते पक्ष्यांनी जरी खाल्ले तरी ते त्यांच्या नावाने जाऊन तिथं ठेवून यावे की मी हे 4 कुत्र्यांसाठी आणि 1 गाईसाठी असं ठेवून आलेली आहे। तर ते झाल्यानंतर तुम्ही घरी या आणि पहिल्या दिवसाची गोष्ट सांगते, पहिल्या दिवशी हे करा, 4 कुत्रे 1 गाईला खाऊ घातल्यानंतर जर तुमच्या आजूबाजूला दत्त महाराजांचं किंवा स्वामी महाराजांचं केंद्र असेल, दत्त महाराजांचं मंदिर असेल किंवा मठ असेल तर तिथं जा आणि तिथं गेल्यानंतर स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना तुम्ही एक सांगून या त्यांना
की महाराज त्यांना आमंत्रण देऊन या की महाराज मी उद्यापासून गुरुचरित्र पारायणाला बसत आहे, आणि जर तुमच्याकडनं होत असेल तर पिवळ्या कलरची कुठली तरी एक वस्तू घेऊन जा, जेणेकरून पेढा तुमच्या ऐपतीप्रमाणे पेढा किंवा अर्धा डझन केळी, 1 डझन केळी असं घेऊन जा. आणि जर तुम्हाला चांगलं करून घ्यायचं असेल, नारळ घेऊन जा, त्याच्यावर खडीसाखरची पुडी ठेवा, आजूबाजूला मिळतं तिथं नारळ, खडीसाखर, आणि ते शेंडी महाराजांकडे करा, जी चुट्टी असते शेंडी असते ती महाराजांकडे करा. आणि दत्त महाराजांना सांगा, स्वामी महाराजांना सांगा की उद्यापासून मी तुमच्या गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करीत आहे. माझ्या ह्या पारायणामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडू देऊ नका, कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ देऊ नका. अशा पद्धतीने तुम्ही त्यांना आमंत्रण देऊन या आणि महाराज मी उद्यापासून गुरुचरित्र पारायणाला येत आहे, तर गुरुचरित्र पारायण करत आहे, तर तुम्ही माझ्या पारायणामध्ये हजेरी लावा, कुठल्या ना कुठल्या प्रकारे हजेरी लावा असं सांगून तुम्ही घरी येऊन जा. लगेच दुसऱ्या दिवशी आता तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे. तो गुरुचरित्र पारायण करत असताना तुम्हाला स्वतःला सकाळी लवकर उठून, आता गुरुचरित्र पारायण कधी करायचं, कसं करायचं, सगळ्यात पहिले सकाळी तुम्हाला लवकर उठायचंय. आता 3:30 म्हणजे ब्रह्ममुहूर्त, 3:30 तर तुम्हाला 11:30 पावणे 12 पर्यंत तुम्हाला पारायण करायचं असतं. 12 ते 12:30 या पिरियडमध्ये तुम्हाला पारायण करायचं नाही आहे. 12 ते 12:30 हा पिरियड दत्त महाराजांचा भिक्षा मागण्याचा टाइम असतो. त्याच्यामुळे तुम्हाला 12 ते 12:30 मध्ये तुम्हाला पारायण नाही करायचं. तर तुम्ही सकाळी 3:30 म्हणजे कोणी 3ला बसतं, तर सकाळी 3:30 ते 11:30 पावणे 12 पर्यंत तुम्हाला पारायण संपवून घ्यायचंय. आता तुम्ही म्हणणार मी लेट बसली, 11ला बसली, 10ला बसली, तर माझं पावणे 12 पर्यंत होणार नाही. तर तेवढं एक पारायण म्हणजे तेवढे अध्याय वाचणे तुम्ही थांबवून घ्या आणि लगेच नंतर तुम्ही पौन नंतर बसा. पौन ते 4 पर्यंत, दुपारचे पौन ते 4 पर्यंत तुम्ही पारायण करू शकता गुरुचरित्र पारायणाचं. आता पौन ते 4 नंतर तुम्ही अजिबात पारायणाला हात लावायचा नाही. अशा प्रकारे हा गुरुचरित्र पारायणाचा टायमिंग आहे. ब्रह्ममुहूर्त ते पावणे 12 आणि इकडे पौन ते 4 पर्यंत. सहसा ब्रह्ममुहूर्तावरच वाचण्याचा प्रयत्न करायचा, कारण ब्रह्ममुहूर्त हा शांततेचा टाइम असतो. तर ब्रह्ममुहूर्तावरच सहसा करण्याचा प्रयत्न करायचा. परंतु प्रत्येकाचे काही ना काही प्रॉब्लेम असतात, कोणी ऑफिसला जाणार असतं, कोणाचे टिफिन असतात, तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार करा, परंतु 12 ते 12:30 पर्यंत सेवा करू नका. आता हे वाचण्याचा हा टायमिंग सांगितला. सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचंय, आपल्याला पाठ मांडायचा आहे. आता पाठ मांडताना कसं करायचं, चौरंग घ्यायचा. तुम्हाला तर माहिती असेल पाठ कसा मांडायचा. चौरंग घ्यायचं, परंतु चौरंग घेत असताना, चौरंग ठेवत असताना त्या जागेवर पहिले ती जागा पूर्ण स्वच्छ करा. तिच्या आजूबाजूचं सगळीकडचं जाळं काढा, ती जागा पूर्ण पुसा आणि जास्तीत जास्त तिथं गोमूत्राचा वापर करा. गोमूत्र टाकून तिथं तुम्ही गोमूत्राने ती जागा पूर्ण पुसून घ्या. त्यानंतर खाली स्वस्तिक काढा. त्यानंतर चौरंग ठेवा. चौरंगावर लाल किंवा पिवळ्या कलरचा कपडा अंथरा. मी थोडी स्पीडली बोलते कारण व्हिडिओ खूप जास्त मोठा होणार आहे. तर लाल किंवा पिवळ्या कलरचा कपडा अंथरा आणि तो कपडा अंथरल्यानंतर तिथं तुमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती असेल किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल, दत्त महाराजांचा फोटो असेल, स्वामी महाराजांचा फोटो असेल, तर तो तुम्ही तिथे ठेवा. आणि त्यानंतर तुमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती पण नाहीये, दत्त महाराजांची मूर्ती, फोटो वगैरे काहीच नाही, तर तुम्ही सुपारी म्हणून त्यांना तिथं ते ठेवू शकता. तर आता ते ठेवण्याच्या पहिले तुम्हाला थोडासा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करून घ्यायचा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नावाने अभिषेक करून घ्यायचा आहे. तर त्यानंतर ती मूर्ती तुम्ही तिथं ठेवा आणि मग तुम्हाला आपल्या डाव्या साईडला तुम्हाला कलश मांडायचा आहे. कलश आपण नेहमीप्रमाणे मांडतो त्याप्रमाणे कलश मांडून द्यायचा आहे. त्याच्यामध्ये सुपारी आणि 1 रुपया टाकून, नाणं टाकून तुम्हाला कलश त्या पद्धतीने मांडून द्यायचा आहे. आता ते ठेवल्यानंतर मग तुम्ही आरती, समई, निरांजन, नैवेद्य वगैरे, खडीसाखर जे काही ठेवायचं आहे ते तुम्ही ठेवू शकता. आता गुरुचरित्र पारायणाचा जो ग्रंथ येतो, तर अशा प्रकारचा गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ येतो. अशा प्रकारचा गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ येतो. जर कोणाला पहिल्यांदाच बसायचं असेल, या गुरुचरित्र पारायणाला जर पहिल्यांदा बसायचं असेल, तर पहिल्यांदा बसत असताना जर तुमच्या आजूबाजूला केंद्र असेल किंवा कुठलं पुस्तकाचं एक शॉप असेल, तर अशा प्रकारचा तिथं गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ मिळतो. आता कोणी गुरुचरित्र पारायणाला बसत असताना कोणी केंद्रामध्ये बसतो. बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पारायणाला कुठे बसावं. जर तुम्हाला 100 पारायणं करायची असतील, जर तुम्हाला 300 पारायणं करायचं असतील, तर तुम्ही 100% केंद्रामध्ये पारायणाला बसा. ज्यांच्याकडनं होत असेल, मी त्यांच्याविषयी गोष्ट बोलते. आता ज्यांना लहान मुलं आहेत, ज्यांच्या घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहेत, टिफिन करायचा आहे, कोणी बाहेर जाणार असतं, कुठेतरी ऑफिसला जाणार असतं, त्यांना केंद्रामध्ये जाणं शक्य होत नाही. कारण की केंद्रामध्ये 8:30च्या आरतीनंतर कोणी पारायणाला तिथं सुरुवात करतात केंद्रामध्ये, म्हणून तो टाइम आपल्यासाठी व्यवस्थित नसतो. म्हणून जर तुम्हाला केंद्रामध्ये जर कधी तुम्हाला 300 पारायणं एका टायमाला करून घ्यायचं असतील,
तर 300 लोक जर बसलेले आहेत पारायणाला, तर तुम्हाला सामूहिक पारायणाचं त्याचं पुण्य लाभत असतो. त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करा. जर तुमच्याकडनं शक्य होत असेल तर केंद्रामध्येच पारायणाला बसण्याचा प्रयत्न करा, आणि जर तुमच्याकडनं शक्य होत नसेल तर मग घरी बसा. परंतु जास्तीत जास्त पुण्य जर मिळवून घ्यायचं असेल तर केंद्रामध्ये पारायणाला बसणं कधीही चांगलं. आणि पारायणाला केंद्रामध्ये बसणार तेव्हाही असंच करा की चौरंग घेऊन जा, कपडा घेऊन जा, तुमचं गुरुचरित्राची ग्रंथ घेऊन जा. तिथं खडीसाखर, नारळ ठेवा. ते केंद्रवाले तुम्हाला सगळी माहिती सांगतात, त्याप्रमाणे तुम्ही तिथं करा. आता मी जे सांगते ते घरच्यासाठी सांगते, कारण केंद्रामध्ये काय करायचं हे केंद्रामध्ये आपल्याला माहिती असतं. तर घरच्यासाठी सांगते. तर आता आपला पाठ मांडला गेला. पाठ मांडल्यानंतर आपण आपल्या स्वतःच्या अंगावर सुद्धा गोमूत्र मारून घ्यायचं. गोमूत्राने आपली पूर्ण शुद्धी करून घ्यायची, कारण गोमूत्र मारल्याने आपल्या पूर्ण अंगाची शुद्धी होत असते, आपल्या आजूबाजूच्या एरियाची शुद्धी होत असते. तर असा गुरुचरित्र पारायणासाठी आपल्याला एक पाठ ठेवायचा आहे. जर तुमच्या चौरंगवर जागा असेल तर नक्कीच ती जागा तिथं करून घ्या, नाहीतर तुम्ही एक वेगळा पाठ करा. कारण की गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ हा एवढा मोठा ग्रंथ आहे की हा 5वा वेद मानला जातो. गुरुचरित्र पारायण म्हणजे 5वा वेद आहे. आणि तुम्ही विचार करा, जर आपल्या तोंडून 5व्या वेदची जर सेवा होत आहे, तर एवढी मोठी सेवा आपल्याकडनं होत आहे, आपल्या घरामध्ये होत आहे, आपल्या तोंडून त्याचे उच्चार निघत आहे, तर केवढी मोठी आपल्याकडनं सेवा घडत आहे हा सुद्धा तुम्ही विचार करा. आणि जर तुम्ही हा गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ जर तुम्ही पाटावर ठेवणार असाल तर त्याच्या खाली लाल किंवा हिरव्या रंगाचा कपडा अंथरा, आणि तो ग्रंथ अशा प्रकारे वाचल्या गेल्यानंतर तो असा झाकून ठेवायचा असतो. पहिले कधीही ग्रंथाला ज्या दिवशी तुम्ही सुरुवात करणार, पाठ मांडणार, पाठ मांडल्यानंतर तुम्ही व्यवस्थित बसा. तुमच्या सगळ्या वस्तू तुम्ही आजूबाजूला घेऊन बसा, जेणेकरून आपल्याला परत परत उठता येणार नाही. जेव्हा आपण पारायण करत असतो तेव्हा घरामध्ये कोणीच राहत नाही, आणि त्यावेळेस आपल्याला परत परत उठावं लागतं. त्याच्यामुळे आजूबाजूला तुम्हाला जेवढ्या वस्तू लागणार आहेत, अगरबत्ती, दिवा पेटवलाच पाहिजे. जेव्हाही आपण पूजेला बसतो त्यावेळेस अगरबत्ती आणि निरांजन ही चालू करायची, दीपप्रज्वलन करायचं. आणि त्यानंतर तुम्ही पारायणाला बसायच्या पहिले एक तांब्याची ताम्हाण घ्या. त्याच्यामध्ये संकल्प करा. एक फूल, हळद, अक्षदा, हळदी कुंकू हे तुम्ही हातामध्ये घ्या, उजव्या हातामध्ये. आणि तांब्याच्या तमानामध्ये तुम्हाला जसा संकल्प माहिती आहे, सगळ्यांना माहिती असतो संकल्प कसा करायचा ते, तर संकल्प करून घ्यायचा. तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे, तुम्ही गुरुचरित्र पारायणाला का बसत आहात, आणि जरी तुम्हाला गुरुचरित्र पारायण काहीतरी पाहिजे आहे म्हणून नाही करायचं आहे, तरीही तुम्ही संकल्प करून घ्या. संकल्प याच्यासाठी करावा लागतो कारण आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत असतात. तर की आतापर्यंत महाराज तुम्ही जे दिलेलं आहे ते चांगलं दिलेलं आहे, किंवा आतापर्यंत जे होतंय त्याच्यासाठी तुम्ही संकल्प करू शकतात. असं काही नाही की कुठली तरी गोष्ट मागायची म्हणूनच आपण संकल्प करू शकतो असं म्हणून. तर पहिले संकल्प करायचा, तरच गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची. आणि संकल्प सोडणे आणि संकल्प करणे ही एकच गोष्ट आहे. तर दुसरी गोष्ट, संकल्प केल्या गेल्यानंतर तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे. आता पारायणाला सुरुवात करत असताना पहिले हे अभिषेक झाला, गुरुचरित्राची पोथी, संकल्प झाला, गुरुचरित्राची पोथीची मांडणी केली. प्रत्येकाला अक्षदा, हळद कुंकू लावून द्या, त्याची व्यवस्थित वाढून घ्या. त्याला दीपप्रज्वलन केल्यानंतर त्यानंतर गोमूत्र शिंपडून घ्या. स्वतःच्या अंगावरही शिंपडा, आपल्या आजूबाजूलाही शिंपडा. आणि पारायणाला बसताय तर पारायणाला बसायच्या जेव्हा तुम्ही आसन घेताय तर सगळ्यात महत्त्वाचे नियम एवढे कठीण नाही आहेत. गुरुचरित्र पारायणाचे नियम सगळ्या म्हणतात की खूप कठीण आहेत, परंतु हे नियम कठीण नाही आहेत. जेवढे आपण कठीण मानले तेवढे कठीण आहेत, परंतु सोप्या पद्धतीचे हे नियम आहेत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा गुरुचरित्र पारायणाला बसतायत, जे आसन तुम्ही पहिल्या दिवशी घेतलंय, सगळ्यात महत्त्वाचा नियम, जे आसन तुम्ही पहिल्या दिवशी घेतलंय तेच आसन तुम्ही 7ही दिवस घेतलं पाहिजे. तेच आसन तुम्ही 7ही दिवस घेतलं पाहिजे. आणि 1 दिवसासाठी गुरुचरित्र पारायण करायचं नाही. तुम्ही म्हणणार मी 1 दिवस गुरुचरित्राचं पूर्ण पारायण करू का? नाही, हे शक्य होत नाही. एका दिवसात गुरुचरित्र पारायण होत नाही, कारण गुरुचरित्र पारायणामध्ये 53 अध्याय आहेत. एका दिवसात 53 अध्याय वाचणे होत नाही. सगळ्यात चांगलं सेवा म्हणजे 7 दिवसाची गुरुचरित्र पारायणाची सेवा आहे. त्याच्यामुळे 1 दिवसाचं पारायण मुळीच करायचं नाही. तिसरी गोष्ट, पाठ मांडलं, संकल्प केला, अभिषेक केला. चौथी गोष्ट, गुरुचरित्र पारायणाची पोथी मांडली. पोथी ही 7 दिवस हलवायची नाही, अजिबात तिला धक्का लावायचा नाही. एवढूसा टिचूवरही धक्का लावायचा नाही. तुम्ही म्हणणार पेज पलटतंय तेव्हा धक्का लागला, हो तेव्हा धक्का लागला चालेल, पण स्वतःहून त्या पोथीचं पाठ इकडं तिकडं हलवायचं नसतं. पोथीला इकडं तिकडं करायचं नाही. तुम्ही म्हणणार आज मी बसली, मला जागा व्यवस्थित मला जागायचा अंदाज आला नाही, तर मी हे पाठ उचलून तिकडं ठेवू शकते, इकडं हलवू शकते, असं मुळीच करायचं नाही. ज्या दिवसाचा पहिल्या दिवसाचा पाठ, पहिल्या दिवसाची पोथी तिथंच राहू द्यायची. पहिल्या दिवशी जे आसन ठेवलेलं आहे, स्वतःसाठी आसन घेतलेलं आहे, खाली जी चटई घेतलेली तीच चटई तुम्ही 7 दिवस पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही पारायणाला बसताय तर तुमच्या बसण्याच्या बाजूला डाव्या साईडला असो किंवा उजव्या साईडला जिकडं जागा आहे तिकडं अजून दुसरं आसन मांडून द्या.
जेणेकरून ते आसन कोणाचं असतं ते दत्त महाराजांचं आसन असतं आणि ते आसन मांडल्यानंतर दोघी आसनांना नमस्कार करा. दत्त महाराजांच्या आसनाला पण नमस्कार करा की महाराज या बसा, मी तुमच्या सेवेला सुरुवात करत आहे, मी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करत आहे. आणि तुमच्या आसनालाही तुम्ही तेवढंच भक्तिभावाने नमस्कार करा. उठतानाही नमस्कार करा, दोघं आसन उचलताना आणि टाकतानाही नमस्कार करा. हे झाल्यानंतर आता वेळ आणि टायमाचं मी तुम्हाला सांगते. पहिल्या दिवशी आपण गुरुचरित्र पारायण वाचायला बसलो बघा, पहिला दिवस हा सगळ्यांचा खूप जास्त धावपडीचा, धडधड होतं, माणूस खूप हँग होऊन जातं, खूप गांगरून जातं. पहिल्या दिवशी कोणाचीच सेटिंग व्यवस्थित लागत नाही गुरुचरित्र पारायणाला, पण दुसऱ्या दिवसापासून व्यवस्थित सेटिंग लागते. तर तुम्ही असा एक फ्लेक्झिबल टाइम चूज करा, एक फ्लेक्झिबल टाइम निवडा की ज्या दिवशी तुम्हाला, ज्या टायमाला तुम्हाला पारायण व्यवस्थित करता येईल तोच टाइम तुम्ही व्यवस्थित निवडा. जास्तीत जास्त करून तुम्ही ज्या दिवशी पहिल्या दिवशी बसलेत पारायणाला तर 7 दिवस तुम्ही तेवढ्याच टायमामध्ये पारायण करून घ्या. टाइम चेंज करू नका. पहिल्या दिवशी 4 वाजता बसले, दुसऱ्या दिवशी 6 वाजता बसा, तिसऱ्या दिवशी 8 वाजता बसा, असं नका करू. जास्तीत जास्त तुम्ही पारायणाचा एकच टाइम ठेवण्याचा प्रयत्न करा. अजून एक महत्त्वाची गोष्ट, दिवसभर आपण पारायण केलं गेलं की दिवसभर नामजप करायचा. जास्तीत जास्त आपल्या तोंडून कोणाविषयी वाईट निघणार नाही, आपल्या मनामध्ये कोणाविषयी वाईट विचार येणार नाही, हा विचार करता कामा नये. मग तुम्ही दत्त महाराजांचं नामजप करा किंवा स्वामी महाराजांचं नामजप करा. आणि हो, गुरुचरित्र पारायण करत असताना पारायणामध्ये म्हटलेलं आहे ह्या 4 गोष्टी करणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा गणपती अथर्व शिष्य वाचायचं, दुसऱ्यांदा स्वामी स्तवन वाचायचं, तिसऱ्यांदा स्वामी समर्थ माळजप 1 करायची आणि गायत्री मंत्राची 1 माळजप करायची. हे करत असताना जेव्हा आपण गुरुचरित्राची पोथी उघडतो, जेव्हा आपण गुरुचरित्राची पोथी बांधलेली असते, बंद असते आणि रोज आपण जेव्हा तिला ओपन करतो तेव्हा तिला सुद्धा हळद, अक्षदा, हळद, अष्टगंध, कुंकू हे लावून तिला नमस्कार करायचा, एक फूल व्हायचं आणि सरस्वती मंत्र म्हणायचा, जो मी तुम्हाला सांगितला आहे. या कुंदेंदू तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रावृता, हा गुगलवर काढून हा पूर्ण मंत्र म्हणायचा. सरस्वती मंत्र म्हटल्याने आपण त्या पोथीचा रिस्पेक्ट करतोय, आपण त्या पोथीचा आदर करतोय, असं त्या मागचा उद्देश असतो. तर हे केल्यानंतर, पोथी पूर्ण वाचल्यानंतर तुम्ही तेवढ्या टायमामध्ये पूर्ण पोथी वाचून घ्या. शांत चित्ताने त्या पोथीमध्ये काय म्हटलेलं आहे हे सुद्धा समजून घ्या. प्रत्येक अध्याय हा समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण गुरुचरित्र पारायणाचे अध्याय खूप सुंदर सुंदर असे अध्याय आहेत. त्यानंतर आता आलं जेवणाचं. गुरुचरित्र पारायणाला उपवास मुळीच करायचा नसतो, उपवास करायचा नसतो. त्याला तुम्ही दिवसभरामध्ये जे काही खाताय, आता इतर टायमाला तुम्ही जे खाताय तेच तुम्ही गुरुचरित्र पारायणाच्या 7 दिवसामध्ये खाऊ शकता. आता गुरुचरित्र पारायणाचे नियम काय, की खायचं काय, गुरुचरित्र पारायणामध्ये काय खायचं. तर गुरुचरित्र पारायणामध्ये तुम्ही दिवसभरामध्ये तुम्ही एक वर्णी पदार्थ खाऊ शकतात. पहिली सगळ्यात गोष्ट मी सांगते, चहा प्यायची का, हो, दुधाचे सगळे पदार्थ खायचे. दूध प्यायचं, चहा प्यायची, कॉफी प्यायची, सगळं प्यायचं. तर दुधाचं काही बंधन नाही. दुसरी गोष्ट, एक वर्णी पदार्थ खायचा. जर तुम्ही पहिल्या दिवशी पोळी खाल्ली तो पोळीच खायची. जर तुम्ही भाकर खाल्ली, बाजरीची असो ज्वारीची असो, तो भाकरच खायची. ह्या भाकर पोळीमध्ये तुम्ही एक वर्णी पदार्थ खाऊ शकतात. पहिल्या दिवशी जे खाल्लं तेच तुम्ही 7 दिवस खायचं. तांदूळ पूर्णपणे वर्ज्य आहे, राईस खायचा नाही, राईस हा पूर्णपणे वर्ज्य असतो. तिसरं, डाळ, कुठलीही डाळ ही गुरुचरित्र पारायणमध्ये खात नाही. डाळ आणि जे द्विदल पदार्थ असतात, जे स्प्राउट्स असतात, ज्याला मोड आलेलं असतं, ते कुठलेही पदार्थ तुम्ही खायचे नाही. मटकी, मूग, हरभरा, चवडी हे जे द्विदल पदार्थ असतात हे खायचं नाही. आणि कांदा लसूण तर अजिबात खायचं नाही. कांदा लसूण पूर्ण वर्ज्य आहे. आणि मसाला खायचा नाही. गरम मसाल्याची जी भाजी असते, काळ्या मसाल्याची जी भाजी असते, काळ्या मसाल्याची भाजी मुळीच खायची नाही. आता तुम्ही म्हणणार मग काय खायचं, खायचं तरी काय, तर तुम्ही पत्ताकोबी खाऊ शकतात, फ्लावर खाऊ शकतात, बटाटा खाऊ शकतात, भेंडी, अजून दोडकं, गिलकं. इथं 6-7 दिवसाच्या या भाज्या झाल्या. अशा 6-7 दिवसाच्या भाज्या तुम्ही लिहून ठेवा की मला आज हेच खायचंय. आणि ज्या दिवशी तुम्ही जे खाताय कुठलीही भाजी, फक्त तुम्ही मेथी, शेपू, जे ढेकर येतात ज्याच्याने आपल्याला ॲसिडिटी वाढते, अशा भाज्या मुळीच खाऊ नये. कारण वाचन करत असताना आपल्याला ढेकर किंवा जांभळी येता कामा नाही. आणि जांभळी किंवा ढेकर आली तर पटकन तोंडावर गोमूत्र मारून घ्यायचं अंगावर आणि डोळ्यांना थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि गायत्री मंत्राचा 5 वेळेस नामजप करून घ्यायचा, ओम तत्सवितु वरेण्यम. अशा पद्धतीने मी छोट्या छोट्या गोष्टी सांगते. व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा, कारण की तुम्हाला या बारीक बारीक गोष्टी सगळ्या कळतील. तर ढेकर येणार नाही. शेपू, पालक किंवा मेथी अशा गोष्टी तुम्ही खाऊ नका. आणि ज्या दिवशी तुम्ही जे खातायत, सकाळी तुम्ही जे खातायत तो नैवेद्य तुम्ही खायच्या पहिले तुमच्या ताटाचा नैवेद्य हा पोथीला दाखवला पाहिजे. दोघी पण टाइम तुम्ही जे खातायत सकाळी आणि रात्री, तो नैवेद्य तुम्ही पोथीला दाखवायला पाहिजे, तरच तुम्ही अन्नग्रहण केलं पाहिजे. आता तुम्ही म्हणणार मी सकाळी जी भाजी खाल्लेली तीच भाजी मी रात्री रिपीट केली तर म्हणजे माझी भाजी उरलेली तर मी ती खाल्ली तर चालेल का, हो,
ती भाजी चालेल, खायला चालेल. आणि शेंगदाणे, शेंगदाणे तसे खात नाही, परंतु जर मध्ये एकादशी आली, काहीही आलं, कुठलाही कोणाचा उपवास आला, तर आपल्याला साबुदाणे करायचे असतात, भगर करायची असते, तर आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे खाऊ शकतो. शेंगदाण्याला काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही दोघी टाईम, आता तुम्ही म्हणाल सकाळची शिळी भाजी जर नैवेद्य दाखवला तर हो चालतो, तसंही चालतं. सकाळची शिळी भाजी केलेली राहिली आणि ती आपल्याला रात्री खायची राहिली, मग तुम्ही दूध पोळी खाऊ शकता, दूध पोळीचा काला खाऊ शकतात, अशा तुम्ही चटणी पोळी खाऊ शकतात, अशा पद्धतीने हिरवी मिरची खाऊ शकतात. फक्त कांदा लसूण वर्ज, डाळी वर्ज आणि तांदूळ वर्ज असतो, तर तो तुम्ही नैवेद्य दाखवायचा असतो. आता त्यानंतर नैवेद्य दोघी टाईम दाखवायचा. आणि आरती तुम्हाला सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पा, स्वामी महाराज आणि गुरुदत्त या तिघांची तुम्हाला सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे. पोथीसमोर पाठ मांडलेला आहे. तुम्ही जर म्हणणार मी देवाऱ्यामध्येच पाठ मांडेल, पण सहसा देवाऱ्यामध्ये पाठ मांडू नका, शेजारी पाठ मांडा. कारण आपण जेव्हा रोज देवपूजा करत असतो तेव्हा आपल्याला धक्का वगैरे लागतो, कलशला किंवा गुरुचरित्राची पोथीला धक्का लागत असतो. त्याच्यामुळे मग तुम्ही शेजारीच पाठ मांडा, जेणेकरून तो सेपरेट राहील, त्याला कोणाचा हात लागणार नाही. तर तिघं आरती आपल्याला दोघी टाईम म्हणायची आहे. आणि दोघी टाईम आरती म्हटल्यानंतर आता झोपण्याचे नियम काय, तर आपल्याला गादी, बेड, सोफा याच्यावर आपल्याला मुळीच झोपायचं नाही, बसायचं नाही. 7 दिवसपर्यंत आपल्याला गादी, सोफा, बेडवर बसायचं नाही. आपल्याला खाली जमिनीवर बसायचं आहे, चटईवर बसायचं आहे. आठवण राहू द्या की आपल्याला 7 दिवसापर्यंत हे नियम पाळा, की 7 दिवसापर्यंत आपल्याला गादी, चटई याच्यावर आपल्याला बसायचंच नाहीये, झोपायचंही नाहीये. रात्री जर तुमची पाठ दुखत असेल तर एक दुलई घ्या, त्या दुलईवर तुम्ही झोपा, सतरंजीवर तुम्ही झोपा. झोपण्याचे नियम तर तुम्हाला माहितीच असेल, त्याच्यामुळे मी एवढं डीपमध्ये सांगत नाही. तर तुम्ही सतरंजीवर झोपा. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 7 दिवसपर्यंत आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचं आहे. ब्रह्मचर्य हा खूप कडक नियम आहे, मांसाहार करायचा नाही. जर तुम्ही म्हणणार की मी केंद्रामध्ये पारायणाला बसली आणि माझ्या मिस्टरांनी बाहेर खाल्लं तर चालेल का, मी घरी केलं तर चालेल का, नाही, अजिबात नाही. ब्रह्मचर्य कडक नियम, मांसाहार कडक नियम, नॉनव्हेज अजिबात खायचं नाही, नॉनव्हेजचं नावही नाही काढायचं 7 दिवसामध्ये. आणि जर तुमच्या घरामध्ये जर हे नियम पाळले गेले नसतील, पाळले जात नसतील, की मिस्टर नॉनव्हेज खाताय, कोणीतरी XYZ व्यक्ती घरामध्ये नॉनव्हेज खाते, बाहेर जाऊन जरी खाते, तरी तुम्ही गुरुचरित्र पारायणाला बसू नका, कारण त्याचे नियम खूप कडक असतात. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे परान्न खाणे. परान्न खायचं नाही, अजिबात परान्न खायचं नाही. आता कसं असतं, कोणी म्हणतं मी बिस्किट आणलं, मी माझ्या पैशांनी आणलं, खारी आणली, जे मैद्याचे पदार्थ आहेत ते मी माझ्या पैशांनी आणले. तर मैद्याचे पदार्थ पूर्णपणे वर्ज्य आहेत, ते तुम्ही विकत आणा, पैसे देऊन आणा, परंतु मैद्याचे कुठलेच पदार्थ खायचे नाही गुरुचरित्र पारायणामध्ये. आणि परान्न खायचं का, तर नाही, फक्त आपल्या आईच्या हाताचं आणि आपल्या बायकोच्याच हाताचं आपण अन्न खाऊ शकतो. कोणाच्याच हाताचं अन्न ग्रहण करू शकत नाही. आपण बहिणीच्या हाताचं करू शकत नाही. आपण जर नवरा असेल तर तो त्याच्या सासूच्या हाताचं अन्न ग्रहण करू शकत नाही. आपण फक्त आई किंवा बायकोच्याच हाताचं अन्न खाऊ शकतो. आणि जर बहिणीचं लग्न झालं नसेल तर ती अनमॅरिड असेल तर तिच्या हाताचं अन्न आपण खाऊ शकतो. परंतु 7 दिवसामध्ये हॉटेलचं खाऊ का, हे खाऊ का, परान्न खायचं नाही. आणि अजून दुसरी गोष्ट की सुतक, जर आपल्याला सुतक पडलं तर मग ती आपली झालेली सेवा कोण करेल. तुमच्या आजूबाजूला जर तुमची मैत्रीण असेल, तुमची कोणी बहीण असेल, कोणीतरी असेल, कोणतरी गुरुजी असतील, ब्राह्मण असतील, त्याच्याकडनं तुम्ही ती सेवा करून घ्या, परंतु सेवेला खंड पडू द्यायचा नाही. तुम्ही म्हटले माझे 4 दिवस झाले, 5व्या दिवशी मला सुतक पडलं, परंतु मला कोणीच नाही वाचणारं, तुम्ही पैसे देऊन द्या, वाटल्यास ब्राह्मणाला पैसे द्या, पण त्यांच्याकडनं ते वाचून घ्या. गुरुचरित्र पारायणाला खंड पडू देत नाही, ते कंटिन्यू 7 दिवसपर्यंत करावं लागतं. आणि तुम्ही म्हणणार की पुढे माझे पिरियड्स आहे, आता 20 नंतर जर माझे 25ला पिरियड आहे आणि तर मी बसू का, नाही, पिरियड असली तर बसायचं नाही. हवं तर पुण्यतिथी गेल्यानंतर तुम्ही बसू शकता. पुण्यतिथी जर गेली तर तुम्ही त्यानंतर बसू शकता, तुमचे पिरियड संपल्यानंतर तुम्ही बसू शकतात. पण एवढंही स्वतःवर पाप घेऊ नका की मी बसून घेते, नंतर माझे मिस्टर बसतील, मग मला जर पिरियड्स आले तर माझे मिस्टर किंवा माझी मुलगी किंवा माझा मुलगा हे करून घेईल, माझी जाऊ करून घेईल. परंतु माझं तरी एक वैयक्तिक मत आहे की पारायण घरामध्ये करूच नका, कारण आपण घरामध्ये फिरत असतो, आपली सावली त्या पारायणावर पडत असते. त्याच्यामुळे जरी वाचणारं दुसरं कोणी असेल, परंतु आपली सावली सुद्धा त्या पारायणावर पडत असते. जर वेगळ्या बेडरूममध्ये पाठ मांडलेला असेल, वेगळ्या रूममध्ये, तर काही प्रश्न नाही, काही प्रॉब्लेम नाही. परंतु हॉलमध्ये किंवा किचनमध्येच जर पाठ मांडलेला आहे तर मग तुम्ही पारायणाला बसू नका, नंतर बसा तुमची पिरियड गेल्यानंतर. तर अशा प्रकारचं हे आहे. आणि पिरियड्समध्ये तर चुकून बसू नका, तारीख जर असेल तर नका करू, सुतक पडलं तर दुसऱ्याकडनं करून घ्या. तर असा हा व्हिडिओ माझा आहे. या सगळ्या गोष्टी मी इथं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अजून काही सुटलं असेल तर मी अजून परत पुण्यतिथीनंतर काय करतात, म्हणजे जेव्हा सांगता असते बघा, कुठल्याही पारायणाची सांगता ही करावीच लागते. कुठलंही पारायण आपण जर केलेलं असतं, ते संकल्पयुक्त असो किंवा नसो, परंतु त्याची सांगता ही करावीच लागते. त्याच्यामुळे जर कधी अजून सांगतेचा मी एक जर व्हिडिओ आणला तर त्याच्यामध्ये मी अजून सांगेल की गुरुचरित्र पोथीचं काय करायचं, कसं काय करायचं, हा सगळा अजून एक मी व्हिडिओ घेऊन येणार आहे.
तर अशी होती माझी आजची झालेली सेवा. मी स्वामी महाराजांचरणी रुजू करते. बोला श्री गुरुदेव दत्त, दत्तात्रय महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा.